जळगाव शहरातील शिवतीर्थ चौकात शिवकालीन वैभवाचे नवे रूप मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजक परिसरात शिवकालीन मावळ्यांनी भव्य आणि आकर्षक शिल्पे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे चौकाच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. GS फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला सुप्रिया इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने संपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या ऐतिहासिक वारशाला जपण्याच्या उद्देशातून हे सुशोभीकरण करण्यात आले. या सुशोभीकरणाचा शुभारंभ जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिकारी रोहन घुले, मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाळा काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शुभारंभ सोहळ्यात सुगंध, शिवसूर्य, शौर्यवीर आणि शिवतांडव या ढोल पथकांनीही दमदार वादन करत शिवरायांच्या मानवंदना दिली. ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर शिवमय झाला. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट.